Okay, so let's revise this again. काय काय केलं आतापर्यंत आपण पहा. 0, 1, 2, 3, 4 हे 4 नंबर्स लिहिले, राईट. येस. प्रत्येकाला 4 ने डिवाइड केलं, हो. राईट. राईट. येस. ओके, now 0/4 is equal to 0. हा 1/4 झिरो is अपॉन equal 4. 1/2. 1/4 is equal to 1/2. 1/4 is equal to 1/2. कसं होऊ शकतं हे? 1/4 will remain as it is. There will be no change in it. ओके. Getting? येस. Okay. Now next. रूट ऍड केला तर 1/2 येईल. रूट नाही, आपण मी अगोदरची स्टेप सांगतोय. 2/4 इज ओके. इक्वल टू 1/2. हा 2 1 जा 2, 2 2 जा 4. So it is 1/2. So here it will be 1/2. Then this 3/4 will remain as it is, and this 4/4 will be 1/1. 1/1, or 1 you can simply write. Okay. Now what we did in the first step, let me write it again. See, we have taken 4 numbers, 0, 1, 2, 3, 4, right? 0, 1, 2, 3, 4. The first step and second step, we divided each by 4. We obtained the division 0, 1/4, 1/2, 3/4, and 1. And then we took square root of each of the division. Okay. Now this square root, by taking square root, this root of 0 will be 0 simply. This will be root of 1 by applying that laws of indices. Root of 1/4, it will be root of 1 divided by root of 4. So root of 1 is 1, root of 4 is 2. So it is 1/2 simply. It is 1/2. Then it is 1 upon root 2 simply. Here it is root 3/4, and here it will be 1. And then we wrote these numbers here in that sequence only: 0, 1/2, 1 upon root 2, root 3/2, getting it? 1. समजलं का हे? हो. ओके. तुझे रिप्लाय थोडे स्लो येतात. व्हॉट इज द इशू? हे काही समजत नाही असं आहे का, की काही प्रॉब्लेम नाही, काय? नाही. ओके. हा. बघत असते बोर्डकडे म्हणून मी पूर्ण ऐकते मग उत्तर देते. ओके ओके. हा आता हे जे झालं काय, पहिले साइन रेशो कंप्लीट झाला. ओके. फॉर अँगल 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री अँड 90 डिग्री. ओके. आता हे जे नंबर्स ऑप्टेन झालेले ना, ओके, 1 √3/2, 1/√2, 1/2 आणि 0, हे रिव्हर्स ऑर्डरने लिहिले, रिव्हर्स ऑर्डरने. 1 √3/2, 1/√2, 1 आणि 0, म्हणजे इकडचा इकडे, इथला इथे, इथला इथे, हा इथे, आणि हा 0 इथे, चे रिव्हर्स ऑर्डरने लिहिले. हे झाले कॉस थिटाचे रेशो. ते काय झाले? कॉस थिटाचे रेशो. समजलं? ओके. हो. आता नेक्स्ट मध्ये काय करूयात, आपल्याला माहिती आहे काय, टॅन थिटा काय साइन येतं? अपॉन कॉस. हा साइन थिटा आपण कॉस थिटा येतो, टॅन थिटा. ओके. इथे पहा, 0 डिग्री साठी टॅन 0 डिग्री आपल्याला लिहायचं. टॅन 0 डिग्री जर आपल्याला लिहायचं आहे, तर काय करणार आपण, साइन 0ला झिरो कॉस अपॉन 0ने वन डिवाइड झिरो. करणार, म्हणजे याला याने डिवाइड करणार. 0/1, झिरो. 0. ओके. 30 डिग्री साठी 1/2 ला वन वन बाय अपॉन रूट रूट थ्री बाय टू थ्री. ने डिवाइड करणार. हे बघ, 1/2 ला डिवाइड करणार √3/2 ने, म्हणजेच 1/2 ला मल्टिप्लाय करणार रेसिप्रोकल ऑफ √3/2, विच इज 2/√3. 2 2 कॅन्सल्ड, इट रिमेन्स 1/√3. इथे राहिला हा 1 अपॉन वन अपॉन रूट रूट थ्री. थ्री सिमिलरली इथे
वन. √2 ला 1/√10 ने डिवाइड केलं काय राहिला 1. वन. √3/2 ला 1/2 ने डिवाइड केला काय राहिला. थ्री. ओके 1 ला 0 ने डिवाइड केला काय राहिला. झिरो. 0 राहील की नॉट डिफाईन्ड होईल. नॉट डिफाईन कारण की झिरो 0 डिनॉमिनेटर मध्ये. डिनॉमिनेटरला असेल तर ते हा नॉट तर नॉट डिफाईन. डिफाईन्ड येतं. काय येतं ते हा. नॉट डिफाईन्ड. राईट. ओके. हा. नाव आता टॅनचा रेशो मिळाले आपल्याला. आता टॅन वरून कॉटचे हम्म. रेशो डायरेक्टली आपण लिहू शकतो. कसे लिहायचे टॅनचे रेशो डायरेक्टली कॉटसाठी. उलटा करायचं का? उलट रिव्हर्स ऑर्डरने लिहित यायचं. ओके. सो हे कसं लिहिणार आपण नॉट डिफाईन्ड √3 1 1/√3 0. ओके. सेक सेक थिटा हे 1/cos थिटा येतं. म्हणजे या कॉलमचा जर रेसिप्रोकल घेतला 1/1 तर इथं येईल. याचा रेसिप्रोकल येईल टू अपॉन डिवायडेड रूट बाय थ्री. √3. याचा रेसिप्रोकल येईल √2. याचा रेसिप्रोकल येईल 2. याचा रेसिप्रोकल येईल 1/0 इन्फिनिटी. टू. हा. समजलं. आता हे परत रिव्हर्स ऑर्डरने लिहिलं इन्फिनिटी 2 √2 2/√3 1. तर हे झाला कोसेक रेशो. समजलं. हो. काय डाऊट याच्यामध्ये. नाही. ओके. आता हे झाले रेशोज ऑफ स्टँडर्ड अँगल्स. आता हे काय आहेत एक्झॅक्टली परत एकदा आपण समजून घेऊयात. रेशोज ऑफ स्टँडर्ड अँगल्स म्हणजे समजा कोणताही एक राईट अँगल ट्रायंगल आपल्याला दिलेला आहे. ओके. जर ABC हा राईट अँगल ट्रायंगल आपल्याला दिलेला आहे आणि त्याचा एक अँगल समजा 45 डिग्री असेल. ठीक आहे. तर फक्त एवढ्याशा इन्फॉर्मेशन वरून आपण काय फाइंड करू शकतो. ही साईड किती असेल, ही साईड किती असेल, ही साईड किती असेल किंवा कशाच्या प्रपोर्शन मध्ये असेल ते आपण फाइंड करू शकतो. समजलं का. हो. ओके. समजा एखादा राईट अँगल ट्रायंगल आहे आणि त्याचा एक अँगल हा 60 डिग्री आहे किंवा 30 डिग्री आहे. ठीक आहे. तर त्याच्यावरून 30 डिग्रीच्या अँगलवरून किंवा 60 डिग्रीच्या अँगलवरून या स्टँडर्ड पैकी 0 30 डिग्री 45 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ह्या अँगल्स वरून आपण बाकीचे जे मेजरमेंट्स आहेत समजा PQ असेल QR असेल PR असेल तर हे जे बाकीचे मेजरमेंट्स आहेत त्यांचे रेशोज आहेत साइड्सचे रेशोज ते आपण इझिली फाइंड करू शकतो फॉर triangle which is right angled and has one of the angles of major standard angles म्हणजे 0 30 डिग्री 45 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री यापैकी जर कोणता अँगल असेल ट्रायंगलला तर त्याचे रेशोज आपण लिहू शकतो इझिली. समजलं हे. हो. ओके नो डाऊट इन इट. ओके. चला आता आणखी काही क्वेश्चन्स आपण करूयात. हम्म. आता मी एक क्वेश्चन देतो तुला. इफ साइन थिटा इकडेच घेऊयात मला वाटतं. तुला दुसरी स्क्रीन शेअर करतोय. हम्म. हम्म. हा फर्स्ट क्वेश्चन. If sin theta is equal to 7/25 find values of cos theta and tan theta. ह्या व्हॅल्यूज आपल्याला फाइंड करायच्या आहेत. ठीक आहे. काय दिलंय. ओके कर. एक हा. मिनिट क्वेश्चन का ना. हा. हा. कशा करणार मी सॉल्व्ह करून देत होतो पहिला क्वेश्चन मग पुढचं तू कर असं माझं म्हणणं होतं. हा एक मिनिट मी क्वेश्चन लिहून घेते. ओके. Q1 sin theta equal to 7/25 to find
cos theta equals to what and tan theta is equals to what. Cos theta आणि tan theta फाइंड करायचं. हम्म. येईल करता. हो. कसं करणार. आधी आपण हे बघणार की साइन थिटा काय असतं, अपोजिट अपॉन हायपोटेन्युस. हम्म सो आपल्याला दोन व्हॅल्यूज ऑलरेडी दिल्यात. तर हम्म आपण एक ट्रायंगल ड्रॉ करून त्यात अपोजिट काय आणि हायपोटेन्युस काय हे लिहून हम्म. पायथागोरस थिओरम लावून थर्ड साइड काढणार. Okay, but we already have applied Pythagoras theorem, no? And from that we have constructed identities, and hence we know the relation between ratios. What is that relation? Sine square theta plus cos square theta is equal to 1. This relation we know. येस. Okay, so if sine theta is given, can we find cos theta from this relation? It is you were येस. correct. This relation itself is constructed by using Pythagoras theorem. Understood? So येस. instead of doing the same things again, we can directly proceed with these identities. Understood? So sin theta is 7 upon 25, right? 7 upon 25 its square plus cos square theta, which is unknown, is equal to 1. Therefore, cos square theta will be 1 minus this sin square theta, that is 7 upon 25 square. But it is equal to what? 7 upon 25, it is equal to what? 7 square 49 upon 25 square 625. So it is like, do cross multiplication, 625 minus 49 upon 625. So it is like 576. 576 अपॉन 625. हा काय मिळाला आपल्याला? कॉस स्क्वेअर थिटा मिळाला. काय मिळाला? कॉस स्क्वेअर थिटा मिळाला. ओके. नाउ इफ आय टेक स्क्वेअर रूट ऑफ बोथ ऑफ दीज साइड्स, देन आय विल गेट व्हॉट? कॉस थिटा. ट्वेंटी बिकॉज हे फोर स्क्वेअर अपॉन रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होईल. कॉस थिटा इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 576 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 625. आता इथं जो आहे ना, तो आपण लॉ ऑफ इंडायसेस यूज केलेला बघ. स्क्वेअर रूट ऑफ ए अपॉन बी इज स्क्वेअर रूट ऑफ ए डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ बी. तो इथं अप्लाय केलाय. हम्म? आता हो. 576 कशाचा स्क्वेअर आहे? 24. 24. आणि 625 25. 25चा. ठीक आहे. फक्त इथे प्लस और मायनस साईन येईल, म्हणजे एक तर हे प्लस असेल, प्लस 24 अपॉन 25 असेल, और मायनस 24 अपॉन 25 असेल. आता हे प्लस किंवा मायनस कशावरून येतं, की हा जो अँगल आहे थीटा, ठीक आहे, हा जो थीटा आहे तो कोणत्या क्वाड्रंट मध्ये लाय करतो, ते जे आता तुम्ही शिकताय ना, रेडियन मेजर, डिग्री मेजर, राईट, हा. हा. ट्रिगोनोमेट्री मध्ये, बेसिक आपण. अँगल्स आणि इट्स मेजरमेंट मध्ये. तर त्याच्यानंतरचा जो पुढचा पार्ट आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे पाहायचंय की ही जी आर्म आहे याला काय म्हणतो आपण? इनिशियल आर्म. ही जी आर्म आहे याला काय म्हणतो आपण? टर्मिनल आर्म. तर ही टर्मिनल आर्म कोणत्या क्वाड्रंट मध्ये लाय करते त्याच्यावरून ठरतं हे मेजर. आणि अँगल कसा मेजर केलाय, म्हणजे अँटी क्लॉकवाईज केला असेल तर त्याचं निगेटिव्ह मेजर असतं, आणि अँटी क्लॉकवाईज असेल तर त्याचं मेजर पॉझिटिव्ह असतं. तर त्याच्यावरती डिपेंड आहे की ह्याच्यामध्ये प्लस येते की मायनस येते. लक्षात आलं? पहिलं तर की टर्मिनल आर्म ऑफ द अँगल कुठे लाय करते, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये की सेकंड मध्ये की फोर्थ मध्ये की थर्ड मध्ये, याच्यावर ठरतं हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह सुद्धा, आणि कोणत्या क्वाड्रंट मध्ये लाय आहे ते. समजलं? हा. सो कॉस थीटा वी गॉट व्हॉट? कॉस थीटा इक्वल्स टू प्लस और मायनस 24 अपॉन 25. ओके. आता आपल्याला फाइंड करायचं आहे टॅन थीटा. टॅन थीटा काय आहे? साइन थिटा अपॉन कॉस थिटा. काय साइन थीटा काय आहे? 7 अपॉन 25. कॉस थीटा काय आहे?
24/25. काय कॅन्सल होईल? 7/24 उत्तर आहे. 7/24 हे आन्सर. ओके. बघ बरं दुसरा क्वेश्चन. हम्म. सेकंड क्वेश्चन बघ. जमतंय? हो करतीये. हम्म. सर एकदा तुमचं सेक थिटा सांगा ना काय येणार.
एक थिटा सांगू काय येणार. हा. 3/4 आहे ना. कॉट थिटा 3/4 आहे. फाइंड काय करायचं आहे, सेक थिटा आणि कॉस थिटा फाइंड करायचं आहे. सेक थिटा किती आला, 5/4. लेट्स टेक इट एज 5/4. ओके. देन कॉस थिटा फाइंड करायचं आहे आपल्याला. साइन थिटा काय येईल याच्यावरनं, 4/5. 1 - 4² अपॉन 5². कॉस स्क्वेअर थिटा. कॉस थिटा इक्वल टू काय, 25 - 16. 9/5. 25 स्क्वेअर इक्वल टू 3/5. कॉस थिटा मिळाला 3/5 आणि सेक थिटा मिळाला 5/3. सेक थिटा 5/3 मिळाले आन्सर. नाही, मी थोडं चुकीचं केलंय. काय केलंस तू. माझं आहे ना, हम्म 5 आलं दुसरा साईड, बट मी स्क्वेअर रूट नाही केलं त्याला. स्क्वेअर रूट कर आणि करेक्शन कर त्याच्यामध्ये. हा. समजलं नाही. हा सर, सर तुमचं पूर्ण आन्सर दाखवा ना. पूर्ण आन्सर हे समजेल का तुला, की डिटेल मध्ये लिहून देऊ. लिहून द्या ना. डिटेल मध्ये लिहूयात. तर लिहूयात डिटेल मध्ये. ते पीपीटी मध्ये लिहा ना, इथे नको. इथे नको. ठीक आहे. नको. क्वेश्चन घेऊया तिकडे. क्वेश्चन डिक्टेट कर मला. काय टॅन होता. थीटा. कॉट थिटा. तुमचं स्क्रीन नाही दिसत आहे मला. आता दिसतोय. हा, आता दिसतं. हम्म, इफ टॅन थीटा हम्म, इज इक्वल टू 3/4, हम्म. find the values of sec theta and cos theta. टॅन थिटा होतं की कॉट थिटा होतं 3/4. Tan theta. एक मिनिट मला चेक करू द्या. टॅन थिटा 3/4 होता. आम्ही काय घेतला, कॉट थिटा 3/4 घेतला. सॉरी. टॅन थिटा इक्वल टू 3/4. स्क्रीन नाही दिसत आहे. मला दिसते. नाही. टॅन थिटा इक्वल टू 3/4. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. 1 प्लस 3/4 स्क्वेअर सेक स्क्वेअर थिटा म्हणजे काय नाही, 16 प्लस 9/16 इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा मिळाला. म्हणजे सेक थिटा काय मिळेल, स्क्वेअर रूट ऑफ 25/16 म्हणजे 5/4 मिळाला. सेक थिटा आलं हे हा, मग आन्सर. माझं बरोबर होतं, 5/4 ओके. आलं. तर मी काय घेतला, टॅन थिटा घेण्याऐवजी मी कॉट थिटा मी 3/4 घेतला होता. हे माझं चुकलं. सर समजलं का. ऍक्च्युली ना, तुम्ही जो उत्तर दाखवलं ना, म्हणून मी सगळं काट मारलं माझ्या नोटबुक मध्ये, पण ते बरोबर आहे. ठीक आहे. ओके ओके, करेक्ट आहे. करेक्ट मार्क कर. मी तर कॉट हा. थिटा इक्वल टू 3/4 लिहिलं, त्यावेळेस तू सांगायला पाहिजे मग होतं. ठीक आहे, असू दे. कॉस थिटा 4/5 येईल ना. हा, कॉस थिटा येईल 4/5.
कॉस थिटा इक्वल्स टू 4/5. व्हेरी गुड. हम्म. चला जायचं पुढे. हा. क्वेश्चन तुला सांगतो आता इथं. क्वेश्चन लिह. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इफ टॅन थिटा इज इक्वल टू 1. नाही दिसत क्वेश्चन. दिसत नाहीये, मी सांगतोय. इफ टॅन थिटा इज ओके. इक्वल टू 1, हा. फाइंड व्हॅल्यू ऑफ हा. साइन थिटा प्लस कॉस थिटा हा. डिवायडेड बाय सेक थिटा प्लस कोसेक थिटा. सेक थीटा प्लस कोसेक थीटा. हो. काय हा. क्वेश्चन आहे, इफ टॅन थिटा इक्वल्स टू 1, फाइंड साइन थिटा प्लस, काय क्वेश्चन, साइन थिटा प्लस. साइन थीटा प्लस कॉस थीटा हम्म अपॉन सेक थीटा प्लस कोसेक थीटा. हम्म हे फाइंड करायचं आहे. ओके. आता टॅन थिटा दिलेला आहे, 1 हा. प्लस टॅन स्क्वेअर थिटा, काय सेक स्क्वेअर थिटा आहे, म्हणजे 1 प्लस 1 स्क्वेअर, सेक स्क्वेअर थिटा आहे. ओके. 1 प्लस 1 काय येईल, 2 इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. म्हणजेच काय येईल, सेक थिटा इक्वल्स टू काय येईल, √2 येईल का. हा. सेक थिटा काय मिळाला, √2. कॉस थिटा काय मिळाला, 1/√2 मिळाला का. हम्म. याचा रेसिप्रोकल घेतला. ओके. हे रिलेशन जर माहिती असेल काय, 1/cos थिटा इक्वल टू सेक थिटा, तर हे आपण इझिली डिड्यूस करू शकतो. ओके. तो आपल्याला कॉस थिटा मिळाला 1/√2. आपल्याला काय फाइंड करायचं आहे, साइन थिटा फाइंड करूयात. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल्स टू 1 आहे. त्याच्यामध्ये कॉस थिटा आहे 1/√2 स्क्वेअर, आणि इथं आहे साइन थिटा स्क्वेअर इक्वल्स टू 1. तो साइन स्क्वेअर थिटा 1 मायनस 1/2 म्हणजे 1/√2 आहे. म्हणजेच काय येईल, साइन थिटा पण काय येईल, 1/√2 येईल. ओके. कॉस थिटा मिळाला, सेक थिटा मिळाला, साइन थिटा मिळाला, कोसेक थिटा. कोसेक थिटा काय येईल, कोसेक थिटा 1/sin थिटा म्हणजे √2 आहे. ओके. आता टॅन थिटा फाइंड करूयात. साइन थिटा डिवायडेड बाय टॅन थिटा, तुला समजतंय काय आहे, हा. साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा, सॉरी, साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा. साइन थिटा काय येते, साइन थिटा 1/√2 आहे, डिवायडेड हा. बाय कॉस थिटा 1/√2 आहे. येते 1, आलं का 1. हा. साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा कॅन्सल केले, आलं 1. म्हणजे आपला आन्सर करेक्ट आहे. आपल्याला काय मिळालं आता, सेक थिटा √2 मिळाला, कॉस थिटा 1/√2 मिळाला, साइन थिटा 1/√2 मिळाला. ओके. आणि कोसेक थिटा √2 मिळाला. याच्यात व्हॅल्यूज ठेवा, 1/√2 प्लस 1/√2 डिवायडेड बाय सेक थिटा √2 प्लस कोसेक थिटा √2. रूट टू कॅन्सल. कॅन्सल नाही होणार लगेच. हे काय होणार आहे, 1 प्लस 1 डिवायडेड बाय √2 इन ब्रॅकेट √2 प्लस √2 असं येईल. म्हणजे काय, 1 प्लस 1 2/√2 इंटू ब्रॅकेट 2√2 असं आहे. √2 प्लस √2 काय येईल, 2√2 येईल की नाही. हा. सो इट इज लाईक 2√2. ओके. हा 2 याला कॅन्सल केला म्हणजे काय मिळालं, 1/√2 इंटू √2 म्हणजे काय मिळालं, 1/2.
लिहून घे, लिहिता लिहिता समजून घे. हा. लिहून झालं? नाही. हो. लिहून घे, सॉल्व कर, स्वतः स्वतः सॉल्व करता येते का बघ, काय डाऊट आला पाहिजे. झालं का? नाही. झालं का लिहून? हा. आता झालं. हम्म. ओके. कर बरं पुढचा क्वेश्चन प्रिपेअर. कोणता घ्यायचा आहे? हा, सेकंड वाला केला ना आपण, टॅन थिटावाला. करते हा. कॉट थिटावाला. हा. किंवा हा कर, 3 किंवा 4 यापैकी कोणताही कर आणि मला सांग झालं की. हा.